नमस्कार. चला, आज जरा भारतीय राज्यघटनेच्या आत डोकावून पाहूया. आता हे फक्त एक नियमांचं पुस्तक नाहीये, तर एका प्रचंड मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या देशासाठी केलेला एक कमालीचा ताळमेळ आहे. एक जबरदस्त बॅलन्सिंग ॲक्ट. 395 हा फक्त एक आकडा नाहीये. ही आहे आपल्या भारतीय राज्यघटनेतल्या मूळ कलमांची संख्या. आणि याचमुळे आपली राज्यघटना जगातली सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना बनते. मग साहजिकच प्रश्न पडतो की एवढी मोठी लोकसभा, एवढी गुंतागुंतीची का? ह्याचं उत्तर आपल्या देशाच्या अफाट विविधतेत दडलेलं आहे. एकाच वेळी अनेक गोष्टींना एकत्र बांधून ठेवायचं होतं. आणि हेच संतुलन कसं साधलं गेलंय हेच आज आपण पाहणार आहोत. तर या सगळ्या संतुलनाचा प्रवास आपण कसा करणार आहोत आपण बघूया की कशी ही घटना विरोधाभासाने एकत्र आणते. मग केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांची ओढाताण कशी बॅलन्स केलीये ते पाहू. स्थिरता आणि बदल, हक्क आणि कर्तव्य, आणि हो, या सगळ्याचा सांभाळ करणारा तो अंतिम संरक्षक कोण आहे यावरही नजर टाकूया. आपली राज्यघटना म्हणजे खरं तर एक बेस्ट ऑफ कलेक्शन आहे. जगभरातल्या उत्तम कल्पना म्हणजे अमेरिका, ब्रिटन, आयर्लंड अशा अनेक देशांकडून घेतल्या, पण त्या जशाच्या तशा उचलल्या नाहीत. त्यांना आपल्या भारताच्या मातीला आणि गरजेला साजेसं असं बनवलं. आता एक विचार करा, घटनाकारांसमोर सगळ्यात मोठा डोंगर कोणता असेल? तो होता अधिकारांच्या संतुलनाचा. म्हणजे राज्यांना त्यांचे अधिकार द्यायचे, त्यांना ताकद द्यायची, पण त्याच वेळी देश एकसंध आणि मजबूत राहील याचीही काळजी घ्यायची. म्हणजे ही एक प्रकारची तारेवरची कसरतच होती. आणि याच गरजेतून जन्माला आली अर्धसंघराज्यय ही संकल्पना. आता हे नाव जरा जड वाटतंय, पण सोपं करून सांगायचं तर आपल्याकडे केंद्र आणि राज्य अशी दोन सरकारं आहेत, पण तराजूचं पारडं मात्र केंद्राच्या बाजूने थोडंसं झुकलेलं आहे. हे बघा, इथे तुम्हाला ती ओढाताण अगदी स्पष्ट दिसेल. एका बाजूला राज्यांना अधिकार देणारी दुहेरी शासन प्रणाली आहे, तर दुसऱ्या बाजूला देशाला एकत्र बांधून ठेवणारं मजबूत केंद्र सरकार आणि एकल नागरिकत्व आहे. म्हणजे दोन्ही बाजू सांभाळण्याचा एक उत्तम प्रयत्न इथे दिसतो. पुढचं आव्हान तर आणखीनच मोठं होतं. एक असं संविधान बनवायचं जे वटवृक्षासारखं असेल, ज्याची मुळं खोलवर रुजलेली असतील, पण ज्याच्या फांद्या बदलत्या काळानुसार, नव्या विचारांनुसार वाकू शकतील, वाढू शकतील. म्हणजे स्थिरता पण हवी आणि लवचिकता पण. आणि याचसाठी एक शब्दप्रयोग अगदी अचूक बसतो: कठोरता आणि लवचिकतेचा मिलाप. काही बाबतीत ती अगदी कणखर आहे, तर काही बाबतीत ती प्रवाही आहे, बदल स्वीकारणारी आहे. हे संतुलन साधण्यासाठी घटनाकारांनी दोन वेगवेगळे मार्ग ठेवले. साधे, रोजच्या गरजेनुसार बदल करायचे असतील तर त्यासाठी साधं बहुमत पुरेसं आहे. पण जर घटनेच्या मूळ पायालाच हात घालायचा असेल तर मात्र विशेष बहुमताची कठोर अट आहे. यामुळेच तिचा मूळ आत्मा सुरक्षित राहतो. आता बोलूया त्या संतुलनाबद्दल, जे थेट आपल्याशी म्हणजे नागरिकांशी जोडलेलं आहे. हा एक प्रकारचा सामाजिक करार आहे, एक डील आहे असं समजा. राज्याने आपल्याला काय द्यायचं आणि आपण राज्याला काय द्यायचं. याला असं समजा, मूलभूत हक्क म्हणजे राज्याने दिलेलं वचन आहे, जे ते तोडू शकत नाही. यासाठी आपण कोर्टातही जाऊ शकतो. आणि मार्गदर्शक तत्वे म्हणजे राज्यासमोर ठेवलेलं एक ध्येय आहे, एक आदर्श आहे, ज्याच्या दिशेने त्यांनी प्रयत्न करायचे आहेत. ते बंधनकारक नाहीयेत, पण एक दिशादर्शक आहेत. पण गोष्ट इथेच संपत नाही. हक्कांबद्दल बोललो, पण कर्तव्यांचं काय? हेच संतुलन पूर्ण करण्यासाठी नंतर मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. कारण हक्क आणि कर्तव्य ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, नाही का? आता ह्या सगळ्या ओढाताणीत, या संतुलनाच्या खेळात एखादा अंपायर किंवा रेफरी तर हवाच ना. आणि ती भूमिका निभावते आपली स्वतंत्र न्यायव्यवस्था, म्हणजे सर्वोच्च न्यायालय, जे राज्यघटनेचं अंतिम रक्षक आहे. साल होतं 1973. भारतीय इतिहासात एक असं वादळ येणार होतं जे राज्यघटनेचा अर्थच बदलून टाकणार होतं. हो, मी बोलतोय केशवानंद भारती खटल्याबद्दल. आणि या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने एक जबरदस्त सिद्धांत मांडला: मूलभूत संरचनेचा सिद्धांत. सोप्या भाषेत सांगायचं तर संसद राज्यघटनेत बदल करू शकते, पण तिचं घरच पाडू शकत नाही. तिची मूळ ओळख, तिचा आत्मा बदलू शकत नाही. संसद दुरुस्ती करू शकते, पण राज्यघटनेला नष्ट करू शकत नाही. किती महत्वाचं वाक्य आहे हे. या एका वाक्याने सगळं चित्र बदललं. याने संसदेच्या अधिकारांवर एक लक्ष्मण रेषा आखली आणि राज्यघटनेचं सार्वभौमत्व टिकवून ठेवलं. आणि
हे सगळं संतुलन टिकून आहे ते काही मजबूत खांबांवर, जसं की संसदीय शासन प्रणाली, धर्मनिरपेक्षता, सगळ्यांना मतदानाचा हक्क आणि निवडणूक आयोगासारख्या स्वतंत्र संस्था. हे सगळे मिळून आपली लोकशाही मजबूत करतात. तर मग मूळ प्रश्न तोच राहतो, 70 वर्षांपूर्वी लिहिलेला हा दस्तऐवज आजच्या ह्या 21व्या शतकातल्या धावपळीच्या भारताला कसा सांभाळून घेतो? याचं उत्तर कदाचित त्याच्या दूरदृष्टीमध्ये आणि त्या अद्भुत संतुलनातच दडलं आहे. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे.